जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर विष पाजून खून केल्याचा खळबळजनक आरोप मयत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। या संदर्भात अधिक असे की 2-3 दिवसांपूर्वी एका 20 वर्षीय दलित तरुणीचे अपहरण करण्यात आले होते। या संदर्भात नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारोळा बस स्थानकाच्या मागे पीडित तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली। तिला धुळे येथील रुग्णालयात दाखल केले असता दरम्यान आज पहाटे उपचारादरम्यान पीडित तरुणीचा मृत्यू झालाय। पीडित तरुणीचे मामा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की पीडित मुलीवर 3 ते 4 जणांनी सामूहिक बलात्कार केला असून तिला काहीतरी विषारी पदार्थ देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। दरम्यान पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेत 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर इतर 2 संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे। यावेळी चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक पिरण अनुष्ठान यांच्यासह चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस स्थानकात थांबून आहेत। दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे।